श्री स्वामी समर्थ. ओम विष्णवे नमः. अधिक मासामध्ये आपण जे काही दीपदान करतो त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दीपदान का करावं, कोणत्या धातूच्या दिव्याचं करावं आणि काय फळ मिळतं आपण ह्या प्रत्येक दिवे दान केल्यानंतर, त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जाणून घ्या की आपण कोणता दिवा दान केल्यानंतर आपल्याला काय फळ मिळणार आहे आणि आपण कसं करावं दीपदान, कोणत्या वारी करावं, कोणत्या तिथीला करावं याबद्दल संपूर्ण माहिती. तर आपण आधी हे बघूया की आपल्याला कोणत्या धातूचं दिव्याचं दान केल्यानंतर काय फळ मिळतं. तर पितळेच्या दिव्याचं दान जर आपण अधिक मासामध्ये केलं तर आपल्या पितरांची शांती होते. जे काही अतृप्त आत्मे आहेत आपल्या कुलामधले पितर, ते आपल्याला आपल्या जीवनात अडीअडचणी निर्माण करतात, आपल्या कामामध्ये अडथळे आणतात, कारण त्यांची शांती किंवा तृप्ती झालेली नसते आणि योग्य पद्धतीने त्यांची मृत्यूनंतर त्यांचे आपण जे विधी म्हणतो ते झालेले नसतात. त्यामुळे ते पितर आपल्याला त्रास देतात. जर आपण अधिक मासामध्ये पितळेचे दिवे यथाशक्ती जेवढी आपली ऐपत असेल त्यानुसार जर आपण एखाद्या मंदिरामध्ये, विष्णू लक्ष्मी मंदिरामध्ये जर दान केले तर आपल्या पितरांची शांती होते. त्यानंतर चांदीचे दिवे जर आपण दान केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा वास राहतो आणि सुख समृद्धी आपल्या घरात येते आणि आपल्या घरात कोणत्याही पैशासंबंधीची अडचण राहत नाही. त्यानंतर तांब्याचे दिवे दान केल्यानंतर काय फळ मिळते, तर तांब्याचे दिवे जर आपण यथाशक्ती दान केले तर आपल्याला आरोग्य लाभते आणि आपल्या घरात सुख शांती नांदते. यानंतर पंचधातूचे दिवे म्हणजे प्रत्येक धातू मिक्स करून एक पंचधातू वापरलेले जातात. त्या तांबे, पितळ, चांदी, लोखंड सर्व धातू मिळून हे पंचधातूचे दिवे तयार केलेले असतात. या पंचधातूचे दिवे जर आपण दान केले तर प्रत्येक कार्यामध्ये आपली कार्यसिद्धी होते. आपलं कोणतंही कार्य, काम, व्यवसायात तोटा येत नाही आणि आपलं प्रत्येक काम हे पूर्णत्वासच जातं जर आपण पंचधातूचे दिवे यथाशक्ती दान केले तर. त्यानंतर लोखंडाचे दिवे जर दान केले, लोखंड याचा संबंध शनिदेवांशी असतो आणि शनी ग्रह हा आपल्या कर्मानुसार आपल्या जीवनामध्ये पापपुण्याचं फळ आपल्याला देत असतो. कर्मफल देणारा देव हा शनिदेव आहे आणि लोखंडाचा शनीशी संबंध आहे. जर आपण लोखंडाचे दिवे दान केले तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते. आपल्या घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होत नाही, शांतता नांदते आणि त्यानंतर जे काही अजात शत्रू आपल्याला त्रास देत आहे, आपल्याला पीडा देत आहेत, त्या शत्रूंचं पीडा निवारण आपण जर अधिक मासामध्ये लोखंडाचे दिवे दान केले तर होतं. आणि यानंतर सोन्याचे दिवे जर आपण सोन्याच्या धातूचे दिवे दान केले तर आपल्या जीवनात कोणताही प्रश्न राहत नाही जर अधिक मासामध्ये आपण सोन्याचे दिवे दान केले तर. पण प्रत्येकाची ऐपत आणि प्रत्येकाची तेवढी इच्छाशक्ती नसते की ते ह्या प्रत्येक धातूचं दान करू शकत नाही. मग आपण असं काय दान केलं पाहिजे आणि असे कोणते दिवे दान केले पाहिजे ज्याने आपल्याला पूर्ण फळ मिळेल, तर तुम्हाला 33 कणकेचे दिवे दान करायचे आहेत. ते कणिकमध्ये काय टाकायच्या वस्तू तर ते बघूया. आपल्याला काय करायचं आहे, कणकेचे दिवे तयार करण्यासाठी थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ त्यामध्ये मिक्स करायचा आहे. गूळ ग्रहाचा आपल्या सूर्याशी आणि मंगळाशी संबंध असतो. ही ग्रहही बलवान होतात आपण जर हे दिवे दान केले तर दिव्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ टाकायचा आहे आणि ती कणिक तुम्हाला मळून घ्यायची आहे. त्याचे तुम्हाला 33 दिवे करायचे आहेत आणि ते दिवे तुम्हाला तिन्ही सांजेच्या वेळेला म्हणजे प्रदोष काळामध्ये लावायचे आहे. त्यामध्ये तुम्ही तेल कोणतं वापरायचं आहे, तर तिळाचं तेल अतिउत्तम आहे. नसेल तर इतरही तेल वापरू शकता, पण तीळ तेल एकदम उत्तम. तर तीळ तेलाचे दिवे लावल्यानंतर तुम्हाला हे दिवे देवासमोर, तुळशीसमोर आणि त्यानंतर नदीकाठी, त्यानंतर देवालयामध्ये आणि शिवालयामध्ये अशी 5 ठिकाणी आपल्याला हे दीप दान करायचं आहे.
तुम्हाला कोणत्या धातूचा दिवा जर जमला नाही करायला तर हे दिवे तुम्हाला बनवायचे आहे. आता हे कोणत्या वारी करायचं तर सगळ्यात शुभ म्हणजे एकादशी, त्यानंतर शुक्ल पक्षात जे अधिक मासामध्ये दिवस येतात त्यामध्ये कोणत्याही दिवशी दान केलं तर चालतं. पण कणकेची दिवे शक्यतो तुम्ही अमावास्या, जी अधिक मासात येणारी अमावास्या आहे शेवट, त्या दिवशी तुम्हाला हे दिवे दान करायचे आहेत. दिवे दान करायचे म्हणजे ते आपण लावल्यानंतर ज्या ठिकाणी ठेवायचे आहे तिथेच आपल्याला ते दिवे ठेवून यायचे आहे. पहिले दिवा आपल्याला देवासमोर लावायचा आहे आणि त्यानंतर बाकीचे दिवे आपल्याला इतर ठिकाणी ठेवायचे आहे. तुम्हाला पितळेचे किंवा इतरही धातूचे जर दिवे दान करायचे असतील तर ते 5 दिवे तुम्हाला दान करायचे असतात. जर 33 दिवे जमले नाही तर ते कुठे दान करायचे तर पहिला दिवा आपल्या देवासमोर लावायचा, दुसरा दिवा आपल्याला तुळशीसमोर लावायचा असतो, तिसरा दिवा आपल्याला नदीकाठी लावायचा असतो, चौथा दिवा आपल्याला लक्ष्मीनारायण मंदिरात आणि 5वा दिवा शिवालयात. हे 5 दिवे जर आपण लावले आणि ते दान केले तर आपल्या जीवनातील अडीअडचणी, कोणताही तुमचं पैशासंबंधी कार्य असेल, घरात सुखसमृद्धीचा प्रश्न असेल किंवा कोणत्याही कार्यात अडीअडचणी येत असतील तर तुम्ही ह्या दीपदान नक्कीच करू शकता. आता प्रत्येकाची इच्छाशक्ती नसते की तो प्रत्येकच धातूचा दिवा दान करेल आणि त्यामध्ये खर्चही भरपूर असतो. तेव्हा तुम्ही हा कणकेचा उपाय नक्की करून बघा. अधिक मासामध्ये कणकेचा दिवा हा अत्यंत प्रभावी आणि शुभ मानला जातो. तुम्ही जर हे कणकेची दिवे दान केले तर आपले पितर तर तृप्त होतातच, पण आपल्या इतर धनासंबंधी किंवा कोणत्याही कार्यासंबंधी काही प्रश्न असतील तर ते नक्कीच प्रश्न मार्गी लागतात. आता हे दिवे लावल्यानंतर मंत्र कोणता म्हणायचा असतो तर जो कोणता विष्णू भगवानांचा मंत्र तुम्हाला सोपा वाटतो तो म्हणायचा आहे. ओम विष्णवे नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम पुरुषोत्तमाय नमः, ओम कृष्णाय नमः, ओम गोपालाय नमः. यामधला कोणताही एक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. त्यानंतर विष्णू भगवानांना आवाहनासाठीही एक मंत्र आहे, तोही मी तुम्हाला सांगते. ज्यावेळेला तुम्हाला दीपदान करायचं त्यावेळेला आधी विष्णू भगवानांचं आवाहन करायचं आणि त्यानंतर हे दीपदान तुम्हाला करायचं आहे. तर तो आवाहन मंत्र कोणता आहे तर ओम नमस्वनंताय सहस्रमूर्ते सहस्रपादा शिशोर्भावे सहस्रनामे पुरुषा शाश्वते सहस्रकोटी युगधारिणे नमः. हा विष्णू भगवानांचा आवाहन मंत्र आहे. हा मंत्र म्हणून तुम्हाला हे दीपदान करायचं आहे. दीप तुम्ही प्रत्येक ठिकाणी 5-7 असे ठेवून ते तिथेच ठेवून अर्पण करून यायचे आहेत. या दिवशी तुम्हाला गोडाचा नैवेद्य विष्णू भगवानांना करायचा आहे. जर तुम्ही विष्णू सहस्रनाम या दीपदानाच्या दिवशी केलं तर अतिउत्तम, कारण विष्णू सहस्रनाम हे विष्णू भगवानांना अत्यंत प्रिय असं मानलं जातं. हे दानही तुम्हाला आणि हे पठणही तुम्हाला एकाच दिवशी करायचं आहे. अधिक मासभर तुम्ही कोणतीही सेवा केली नाही किंवा कोणतंही पुण्यकार्य तुम्हाला करायचं जमलं नाही, धातूचे दिवे दान करायचं जमलं नाही तर तुम्ही ही कणकीची दिवे नक्की करा आणि दान करा. फक्त हे करताना त्यात गूळ आणि हळद वापरायचं विसरू नका. तर अशी साधी आणि सोपी सेवा प्रत्येकाने नक्की करा आणि अधिक मासाचं पुण्यफळ मिळवा. आजचा दिवस तुमचा स्वामीमय आणि आनंदात जाओ हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.